हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवूया चण्याची भाजी. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी चण्यांना रात्रभर भिजू घालूया. रात्रभर भिजल्यानंतर आपण त्यांना स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घेऊया आणि त्यानंतर त्याला कुकरमध्ये आपण 3-4 शिट्ट्या होऊ देऊ आणि त्याला उकळून घेऊ. त्यानंतर मग मी इकडे एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकले आहे. मग मी इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता झाला की मग मी याच्यामध्ये गार्लिक जिंजर पेस्ट ॲड केली आहे. ती पण छान होऊ द्यायची. थोडा रेडिश कलर आला की याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. मी नेहमी भाजीमध्ये हिरवी कोथिंबीर घालते, जेणेकरून त्याला एक वेगळीच टेस्ट येते. त्यानंतर मग मी इथे एक पेस्ट बनवला होता. कांदा भाजून त्याला छान ब्लेंड केलं होतं आणि तो मसाला मी याच्यामध्ये ॲड केला आहे. त्याला पण छान रेडिश कलर येऊ देऊ. त्यानंतर मग मी याच्यामध्ये धनिया पावडर आणि जिरा पावडर ॲड केला आहे. त्याला पण छान मिक्स करून घेऊ. मग मी इथे कसुरी मेथी ॲड केली आहे. कसुरी मेथी पण मिक्स करून घेऊ आणि मसाला छान होऊ देऊ. नंतर आपण याच्यामध्ये रेड मिर्च पावडर, सॉल्ट आणि टर्मरिक पावडर ॲड करू. त्याला पण छान मिक्स करून घेऊ. नंतर आपण इथे मसाला छान शिजत असताना तो जळला नाही पाहिजे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. नंतर हा मसाला छान शिजू देऊया. मग याच्यामध्ये आपण टोमॅटो पण ॲड करू. टोमॅटो पण या मसाल्यामध्ये एकजीव होऊ देऊ आणि नंतर जे आपण उकळून ठेवलेले चणे होते ते चणे याच्यामध्ये ॲड करू. आता ते चण्याचं जे पाणी असेल ते पाणी फेकून द्यायचं नाही, ते पण या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. 1-2 उकड्या आल्या की आपण गॅस बंद करू. वरतून छान लिंबू पिळू आणि चपातीसोबत खाऊ. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.